राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विलीनीकरणाच्या मुद्द्यांना आता नवं वळण घेतलंय। आमच्या पक्षाचा कॅप्टन ठरलाय, आता तेच निर्णय घेतील असं सांगत भुजबळांनी विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवारच घेणार असल्याचे संकेत दिलेत। तर दुसरीकडे विलीनीकरणाचा विषय सध्या आमच्यासाठी बंद असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून स्पष्ट झालंय। शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहेत हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना, तर ते होईल। त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही। परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही। नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत, काय त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते। आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही। माझ्या माहितीप्रमाणे दादांना पक्षाच्या दोन्ही एकत्रीकरणाच्या संदर्भामधला निर्णय झाला होता। अनेक लोक त्यांचे पण बोलत आहेत। आता मला वाटतं की आम्ही हा विषय आता सध्या बंद केलेला आहे। काय होतंय की आम्ही मागे लागलोय विलीनीकरणाच्या, अशा प्रकारचं जे चित्र निर्माण केलं जातंय। भुजबळांनी तेच म्हटलंय, आता तुमच्याकडून इतकी गडबड का विलीनीकरण? आमच्याकडून अजिबात गडबड नव्हती। दादांचं हे झाल्यानंतर त्यांची चर्चा सुरू झाली, त्यांनी चर्चा दिल्यानंतर आम्ही फक्त सत्य बोललो, शपथपूर्वक बोललो, त्यानंतर आम्ही कधीच बोललेलो नाही। आता या विषयावर कुठल्याही प्रकारची चर्चा माझ्याकडून होणार नाही। नो कमेंट। एक मिनिट, मी स्पष्ट सांगतो, विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या पक्षाकडून आता कुठल्याही प्रकारचा नो कमेंट।